कोल्हापूर महापालिका निवडणूक आहे ती 15 डिसेंबरला पार पडली होती आणि त्यानंतर 16 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल आहे तो लागला होता आणि या निकालामध्ये स्पष्ट बहुमत आहे ते महायुतीला मिळाल्याचं स्पष्ट झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आज महापौर पद आणि उपमहापौर पदाची निवड आहे ती आज होणार आहे। सध्या मी महापालिका प्रशासकीय इमारत आहे या परिसरातच उभी आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की याच महापालिकेतील सभागृहामध्ये आहे ते सध्या आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आहे ती सध्या आता पार पडत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे आणि प्रक्रियेला देखील आता सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नागरिकांची कार्यकर्त्यांची गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तगडी रंगत आहे ती आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत होती आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आहे ते चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत होतं। काँग्रेसने या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा जिंकल्या असल्या तरीही महापालिकेमध्ये बहुमत आहे ते महायुतीचं झाल्यामुळे महापौर आहे ते महायुतीचा होणार आहे। भाजपने महापौर पदासाठी रूपाराणी निकम यांचे नाव जाहीर केले होते तर उपमहापौर पदासाठी शिंदे गटाच्या वतीनं जनशू राज्य पक्षाचे अक्षय जरग यांचे नाव जाहीर केले होते। यासोबतच काँग्रेसने देखील महापौर पदासाठी सचिन शेंडे व उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांची नावे जाहीर केली आहेत। त्यामुळे निवडणूक आहे ती सध्या आहे ती महापालिका इमारतीच्या सभागृहामध्ये आहे ती सध्या पार पडताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर आहे ते महायुतीचा उमेदवार होणार निश्चित असल्या कारणाने या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। हा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी त्यांची जय्यत तयारी आहे सुरू असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळापूर्वी महायुतीचे सर्व नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक आणि काँग्रेसचे आणि काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते थोड्याच वेळापूर्वी महापालिकेमध्ये दाखल झाले आहेत आणि निवडणूक प्रक्रिया आहे ती सध्या सुरू झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।